चलिए दोस्तों, क्योंकि वक्त है खाने का वक्त हो चुका है और इसी वजह से कुछ हमारे अंपायर जी और समालोचक खान पान की व्यवस्था में बिजी है। चलिए, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा मैदान पर, जहां पे द्वारका 40+ हो चुके हैं, मगर आज भी वही धमक, वही चमक, वही निखार उनकी बल्लेबाजी में। जी हाँ, अच्छी गेंद थी, सम्मान पूर्वक खेला, ढीले हाथों से ढकेल दिया था मिड ऑफ की दिशा में, मिड ऑन की दिशा में, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज है। और एक रन मुकम्मल करते हुए अपना खाता खोला द्वारकानाथ ने पहली गेंद के ऊपर। अपनी टीम का भी खाता खोला इस एक रन के साथ। द्वारका के साथ सलामी बल्लेबाज के रूप में नीलेश नमूदार हो चुके हैं पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी कल्पेश के ऊपर। कल्पेश मोहिते, हालांकि एक मोहिते जिनका नाम, जिनका परचम पूरे महाराष्ट्र में लहरा रहा है, जिनका डंका बज रहा है, जिन्होंने, ओहो, रोहित कल्पेश मोहिते ने खंबा उखाड़ दिया है नीलेश का पहली गेंद के ऊपर, पहला झटका। पहला झटका बहुत ही सस्ते में निपट गए नीलेश। ऑफ स्टंप पर सफल होकर स्क्वायर की दिशा में खेलने की कोशिश थी, मगर तीनों स्टंप को खोल दिया था, दरवाजा खुला रखा और छोर घुस गया। इस तरह से यहाँ पे नजारा हमारे सामने। नीलेश आउट होने के बाद आशीष आणि सन्माननीय सन्माननीय भाई दसौदे, इनकी जानिब से हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है। सुनहरा मौका कल्पेश के लिए, एक विकेट तो यहाँ पे चटकाया है, अब मात्र 2 विकेट लगातार यहाँ पे चटकाने हैं। हैट्रिक का जब भी जिक्र होता है, हैट्रिक की जब भी याद आती है, तब हमें भारतीय टीम के जरिए से हमारे हैट्रिक वीर याद आते हैं। जी हाँ, इस मरतबा अच्छी गेंद थी, कलाई के इस्तेमाल से मोड़ दिया था बिहाइंड द विकेट, शॉर्ट फाइन लेग में फील्डर तैनात, रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं। बहुत ही सटीक निशाने पे गेंदबाजी हो रही है। जी हाँ, फिर से एक बार पुलर लन की डिलीवरी बहुत ही खूबसूरती के साथ अपने कलाई को मोड़ते हुए शॉट मिड विकेट की दिशा में उस गेंद को ढकेला था और एक रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया है 2 रन 1 विकेट के नुकसान पर। संयम के साथ शुरुआत है, धीमी गति से शुरुआत है, मगर द्वारकानाथ जब तक बल्लेबाजी करेंगे, इस मैदान में जीवित रहेंगे, तब तक वो गेंदबाजों को परेशानी का सबब बनेंगे, इसमें कोई शक नहीं है, क्योंकि अनेक ऐसी ऐतिहासिक पारियां उन्होंने अपने टीम के लिए खेली है, लंबे अरसे का अनुभव। डांसिंग डाउन द विकेट, आगे आकर खेलना चाहते थे, गेंद ने बल्ले का बाहरी सीधा लिया था, विकेट कीपर के हाथों से गेंद छिटकती हुई। किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है, फिर से एक बार ये हमारे सामने उजागर होता हुआ, पेश होता हुआ एक जीवन दान मिला यहाँ पे द्वारकानाथ को। एक गेंद अभी भी आना बाकी है, 5 गेंदों में 3 रन खर्च किए हैं कल्पेश ने। काफी नपीतुली गेंदबाजी कल्पेश की, जितनी तारीफ करी उतनी कम कल्पेश की, क्योंकि 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद यहाँ पे जिस अंदाज के साथ गेंदबाजी कर रहे हैं, ये देखिए, और एक शिकार करते हुए, वेल डन कल्पेश, बहुत ही बढ़िया, लाजवाब, शानदार और कमाल की गेंदबाजी।
थँक्यू यासिन सर. पहिलं षटक आपण पाहिलं गोलंदाज कल्पेश मोहितेचं. कल्पेशने खऱ्या अर्थानं फलंदाजांची भंभेरी पहिल्या षटकात उडवली. हा दाणादाण उडवली असं म्हणावं लागेल. आणि खेळपट्टीने जणू काही रंगबदल चित्र पाहायला मिळालं. ज्या खेळपट्टीवरती आपण धावांची अत्तजबाजी पाहत होतो, मागील मॅच मधनं आपण जर पाहिलं तर धावांची गती कमी पाहायला मिळते. हा चेंडूवरती आपण पाहतोय स्ट्रोक आला अतिशय सुंदर इनसाइड आउटचा फटका. वन बाउन्स ओव्हर द फॉर 4 रन्स. वेलकम बाउंड्री फॉर टीम नागोठणे. आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करत असताना द्वारकाच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळतोय. मान फ्रॉम वरवटने नागोठणे. खऱ्या अर्थानं ज्या फलंदाजाने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या बॅटची दहशत पसरवली होती तो बॅट्समन पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु पंचांनी सांगितल्या हा चेंडू आहे अवांतर, हा चेंडू आहे एक्स्ट्रा. संघाची धावसंख्या 1 ने उंचवत असताना एकंदरीत 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सॉरी 8. सिद्धांत मोरे आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ओहो, what a fantastic piece of bowling. Agent taken. One more wicket back to the pavilion. सिद्धांत मोरेचा क्लास आणि खऱ्या अर्थाने त्याची कलात्मकता पाहिली या चेंडूवरती. बॅटिंग लाईनअप इज फॉलोइंग लाईक अ पॅक ऑफ कार्ड्स. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आपण पाहतोय बॅटिंग ऑर्डर पूर्णतः कोलॅप झालं चित्र पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघातील पोलादपूर संघ नागोठणे संघाला एका मागोमाग एक धक्के देताना दिसतात, हादरे देताना दिसतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय येथे अतिशय मजबूत अवस्थेत पाहायला मिळतोय तो पोलादपूर संघ. पोलादपूर संघाच्या गोलंदाजांनी कमाल केले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अतिशय महत्वपूर्ण फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. आणि इथे जर आपण पाहिलं तर नागोठणे संघाचे महत्वपूर्ण मोहरे मैदानातून तंबूत परतलेत. त्यामुळे दबाव वाढत चाललाय. कुठेतरी जर आपण विचार केला फक्त 8 धावा धावफलकावर आहेत आणि 3 फलंदाज आधीच तंबूत परतलेत. त्यामुळे येथे पूर्णतः प्रेशर, दबाव, दडपण आहे आता नागोठणे संघावरती. पाहूया नवीन आलेला फलंदाज राजा माळी कशी बॅटिंग करेल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पंचांनी सांगितले हा चेंडू आहे अवांतर. हा चेंडू वाईट पाहायला मिळतोय. सिद्धार्थ मोरे जर आपण पाहिली तर एक चेंडू टाकल्यानंतर अचानक दुसरा चेंडू स्वैर टाकताना पाहायला मिळतोय. जणू काही एक चेंडू चांगला आणि दुसरा चेंडू खराब अशा स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते सिद्धार्थची. सिद्धार्थला आपल्या बॉलिंगमध्ये कंटिन्युटी राखावी लागेल, सातत्यता राखावी लागेल. राजा माळीच्या बॅटमधनं अतिशय आक्रमक फटका पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षक आहे आणि तितकंच अफलातून दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बाउंड्री लाईनवर काय फंटास्टिक फिल्डिंग केले, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. पोलादपूर संघ आपण पाहतोय पूर्ण दमखम या मॅच मध्ये लावत असताना अगदी फलंदाजांची त्रेदा तिरपीट उडवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. निश्चितपणे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने आपण गोलंदाजी पाहतोय ते पाहता नक्कीच खूप मोठं चॅलेंज, खूप मोठं आव्हान असणार आहे नागोठणे संघासमोर. कारण जर आपण पाहिलं तर नागोठणे संघाचे काही महत्वपूर्ण फलंदाज आधीच मैदानातून माघारी परतलेत आणि त्यामुळे कुठेतरी आवश्यकता आहे मोठ्या स्ट्रोकची, कुठेतरी चांगली धावसंख्या करायचा दडपण आहे. येथे फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, जल्दी प्लाय, वन मोर विकेट डाउन. बिग ब्लो फॉर टीम नागोठणे.
एका मागोमाग एक धक्के बसतायत आणि खऱ्या अर्थानं जे मोठमोठे हादरे बसतायत त्यातनं नागोठणे संघ बाहेर पडताना पाहायला मिळत नाहीये. जर आपण पाहिलं तर 11 या धावसंख्येवर विकेट नंबर 4 माघारी परतले आणि खऱ्या अर्थानं सिद्धार्थचं कौतुक करावं लागेल. नागोठणे संघ अनेक आव्हानांचा सामोरे करताना पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर तुम्ही जर चांगली बॅटिंग केलीत, जर अकॉर्डिंग टू द बॉल बॅटिंग झाली तर निश्चितपणे तुम्ही चांगले धावसंख्या करू शकताल. या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहतो अगदी खोलात होता आणि फिल्डरने केले खूप मोठी चुकी. एक खूप चांगला चित्रपटामध्ये एक डायलॉग होता, चुकीला माफी नाही, तेच पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. क्रिकेटच्या मॅच मध्ये अगदी छोट्या छोट्या चुका सुद्धा महागात पडू शकतात. येथे खूप मोठी चुकी पाहायला मिळाली. राईट नंबर अराउंड द विकेट, फटका खेळलाय पुन्हा एकदा ती चुकी, क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषे पार, खणखणी दणदणी चौकार. थँक्यू डीजे. 19 ऑन द बोट, 19 धाव फलकार लागल्यात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मागील 2 चेंडूवरती 2 मिसफील्ड पाहायला मिळाले आणि त्याचा फायदा, त्याचा लाभ, त्याचा बेनिफिट खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. एकोणीस धावा आपण फलकार पाहतोय. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाले. कर्णधाराने आपण पाहतोय षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये चेंडू सुपूर्द केलाय हेमंतच्या हाती. पाहूया हेमंतचा मारा आता इथे कशा पद्धतीने असणार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट, हेमंतचा मारा चालू होईल. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय 19 धाव फलकार पाहायला मिळाल्यात. पहिला चेंडू अतिशय फुलातून पाहायला मिळतोय. अंपायर सांगतात की हा चेंडू खूप खराब पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावा येताना दिसत आहेत. जर आपण पाहिलं तर गोलंदाज लेफ्ट आर्म ओ द विकेट मारा करताना पाहायला मिळतोय. अगदी पहिला चेंडू होता, पहिला चेंडू अवांतर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 20 धावा आणि येथे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिली तर एक्स्ट्रा धावा, त्याचबरोबरीने मिसफील्ड, यामुळे कुठेतरी नागोठणे संघाला त्याचा लाभ मिळताना पाहायला मिळतोय. ओहो, फॅन्टास्टिक बॉलिंग. फलंदाजांना अक्षरशः बीट करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजांना कोणताही चान्स देत नाहीयेत, कोणत्याही पद्धतीने मोठा फटका मारू देत नाहीये आणि खऱ्या अर्थानं अचूक टप्प्यावरची नियंत्रित मारा पाहायला मिळतोय. अगदी भेदक मारा पाहायला मिळतोय, धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. हेमंत जाधव आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्सकडनं डावखुऱ्या हाताने सज्ज होईल. या दरम्यान त्या चेंडूवरती आपण पाहतोय फटका फसलाय आणि येथे क्षेत्ररक्षकाला शानदार झेल टिपलाय. विकेट नंबर 5वी आपण पाहतोय मैदानातून तंबूत परत असताना. थँक्यू डीजे. येथे आपण पाहतोय टॉप ऑर्डरने सबसे निराशा केली असं म्हणावं लागेल. कारण टॉप ऑर्डरच्या बॅट्समन कडनं ज्या फलंदाजीची अपेक्षा होती ती मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत नाहीये.
एका मागोमाग एक धक्के बसतायत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळतो नागोठणे संघाला आता मात्र परिस्थितीशी जुळवून घेण्याचं कौशल्य पार करावं लागेल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर कुठेतरी नागोठणे संघ बचाव करताना पाहायला मिळतोय. नागोठणे संघाला आवश्यकता आहे मोठ्या स्ट्रोक पाहायला मिळत नाहीयेत. ओहो, अप्रतिम मारा पाहायला मिळतोय. अगदी गोल्डन स्पॉट वरती गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेर पाहायला मिळतोय. धावा येत नाहीयेत आणि धावा न येणं खऱ्या अर्थानं नागोठणे संघासाठी खूप मोठं चॅलेंज पाहायला मिळते. अगदी अडकळत सुरुवात पाहायला मिळते. चाचपडत खेळताना दिसत आहेत नागोठण्याचे खेळाडू. पुन्हा एकदा सेम सिनारिओ पाहायला मिळतोय. हेमंत जाधवचं कौतुक करावं लागेल. अगदी अचूक टप्प्यावर तो मारा करतोय. त्याच्या पोटांमधली जादू मैदानावरती तो अतिशय कलात्मकतेने पेश करत असताना पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नागोठण्याच्या फलंदाजांना आपल्या तालावर तो नाचवताना दिसतोय. पुन्हा एकदा सेम चित्र. क्या बात है, फॅन्टॅस्टिक बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फलंदाज वारंवार बीट होताना दिसतोय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिली तर कुठेतरी घसरगुंडी उडायला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमची. बॅटिंग करणारे फलंदाज संघर्ष करतायत. धावा येत नाहीये. वन्स अगेन मित्रांनो, नक्की जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या गोलंदाजीसाठी. जर आपण पाहिलं तर सलग 4 चेंडू निर्धाव टाकलेत. काय बहरदार गोलंदाजी केले आणि 3 षटकानंतर आपण पाहतोय धाव फलकर पाहायला मिळतात. केवळ 21 धावा. अगदी जिगरबाज खेळाचं प्रात्यक्षिक खेळत असताना आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या संघातील गोलंदाजांनी कमाल केले. लाल जबाब मारा पाहायला मिळतोय. ही विकेट जर आपण पाहिली नॅचरल विकेट आहे, परंतु या नॅचरल विकेटवरती खऱ्या अर्थानं गोलंदाजांनी कमाल दाखवले आणि खऱ्या अर्थानं बॅट्समन मध्ये धडकी भरवणारी गोलंदाजी त्यांनी केले. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकानंतर जर आपण पाहिलं तर 21 धावा धाव फलकर पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 4 पाहायला मिळते गोलंदाज संकेत गायकवाड. पाहूया संकेतची गोलंदाजी या षटकामध्ये कशी असणार आहे. थोडस आपण दबाव पाहतोय, मानसिक दडपण पाहतोय आणि कुठेतरी फ्रस्ट्रेशन मध्ये पाहायला मिळतोय तो बॅटिंग करणार संघातील बॅट्समन. संकेत गायकवाड आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. राईट द विकेट. पहिला चेंडू लेग ब्रेक झाल्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक खूप पुढे होता. चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. बहारदार येतोय षटकार आणि संकेतचं स्वागत केलंय षटकारानं. मथर गौरीच्या बॅट मधना एक तडाखेबंद स्ट्रोक पाहायला मिळाला. संकेतचं मोस्ट वेलकम केलंय षटकारानं आणि यावेळी आपण पाहतोय आमच्या इथे आगमन झाले सन्माननीय श्री नितीनजी जोशी, सहाय्यक अभियंता कोलाड शाखा MSc बोर्ड. आणि या साहेबांचं मी अगदी मनापासून, त्याचबरोबरीने दीपक शेठ जाधव मित्र मंडळ, बापूजी क्रिकेट संघ घोटवळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये साहेब तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि ते मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद झाल्याचा इशारा आलाय पंचांकडून. सन्माननीय श्री विलास जेलकर यांना विनंती करतोय आपण नितीनजी जोशी, सहाय्यक अभियंता कोलाड शाखा यांचं यथोचित असं स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
मैदानावरती आपण पाहतोय पोलादपूर संघाने बहरदार गोलंदाजी केली. अक्षरशः एका धाव्यासाठी झुंज त्यांना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं नागोठणे संघाला त्याने बॅटिंग करत असताना जंग पछाडलेला पाहायला मिळतोय. आणि आज आपण पाहतोय नवीन बॅट्समन पाहायला मिळतोय मुजीब रिफाई. खरं तर मुजीब लेट आला असं पाहायला मिळतोय, कारण जर आपण पाहिलं पहिले काही फलंदाज अगदी अपयशी ठरलेत. त्यानंतर पाहूया आता मुजीब कशाप्रमाणे बॅटिंग करेल. येथे मात्र हा चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळतोय, परंतु लेग ब्रेक खूप जास्त पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव पंचाने सांगितले येस इट इज वाईड. नाव स्कोर मूव्स ऑन 28. संकेत गायकवाडची ओव्हर आपण पाहतोय. फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला या दरम्यान या चेंडूवरती फक्त एकच धाव पाहायला मिळते. आज मात्र आपण पाहतोय नागोठणे संघाच्या फलंदाजांनी पूर्णतः निराशा केली असं म्हणावं लागेल. पोलादपूर संघाविरुद्ध खेळत असताना अद्यापपर्यंत समाधानकारक बॅटिंग करण्यामध्ये त्यांना मात्र अपयश आलं. कोणताही फलंदाज या मॅच मध्ये इम्प्रेस करताना पाहायला मिळत नाहीये. इव्हन जी बॅटिंग करायची जी बेसिक बॅटिंग होणं गरजेचं आहे ती बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. बॅट्समॅनच्या तंत्राची परीक्षा घेणारी गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु येथे खऱ्या अर्थानं गोलंदाजांचं कसब कौशल्य तंत्र यांना सॅल्यूट करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी आज गोलंदाजी केले ते पाहता खऱ्या अर्थानं नागोठणे संघाला त्यांनी पलटा भुई थोडं करून सोडले. येथे मात्र आपण पाहतोय आडवा बॅटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय जरूर, परंतु अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. संकेत गायकवाड सुद्धा पहिल्या 3 गोलंदाजाप्रमाणे या षटकामध्ये अतिशय दमदार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ओहो, मुजीब रिफाई क्लीन बॉल रिफाई उद्ध्वस्त. बिग ब्लो फॉर टीम नागोठणे. थँक्यू व्हेरी मच डीजे. नागोठणे संघाची दयनीय अवस्था आपण पाहतोय. नागोठणे संघाला एका मागोमाग एक धक्के बसतायत आणि खऱ्या अर्थानं अगदी प्रत्येक खेळाडू नागोठणे संघाचा खेळपट्टीवर आल्यानंतर स्ट्रगल करताना दिसतोय. मोठे स्ट्रोक येत नाहीयेत, धावा येत नाहीयेत, विकेट्स पडतायत. जणू काही अगदी चारो बाजूने नागोठणे संघावरती दडपणाचं वातावरण निर्माण झाले. गोलंदाजांनी अगदी क्लास गोलंदाजी केले. पोलादपूर संघाचा प्रत्येक गोलंदाज जीवाचं रान करून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती होणारी नियंत्रित गोलंदाजी खऱ्या अर्थानं बॅट्समनला विचार करण्यास भाग पाडता पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस टाइम फटका लॉफ्ट केलाय हवेत, परंतु क्षेत्ररक्षक अतिशय चांगला झेल टिपतोय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज जाईल थांबून परत. Thank you, DJ. 29 on the boot. 8 विकेट गेल्यात. 29 या धावसंख्येवर नागोठणे संघाने 8 फलंदाजांना गमावले. अगदी नागोठणे संघाची त्रिदा तिरपीट उडवली असं म्हणावं लागेल. आज कमालीची गोलंदाजी केले, थक्क केले पोलादपूर संघाच्या गोलंदाजांनी. ज्या पद्धतीने मारा केला आणि त्या माऱ्यासमोर नागोठणे संघ पूर्णतः गळगळल्याचं चित्र पाहायला मिळाला. येथे बॅटिंग ऑर्डर पूर्णतः कोलॅप्स आणि उद्ध्वस्त झाला चित्र पाहायला मिळते आणि त्यामुळे काय येथे वर्चस्व पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या बॉलिंग करणाऱ्या संघाचं, अर्थात टीम पोलादपूरचं. 8 फलंदाज आपण पाहतोय बाद झालेत, त्यामुळे निश्चितपणे दबाव वाढत चाललाय. धावा बनवायच्या आहेत. पहिल्या 4 षटकामध्ये केवळ आणि केवळ 29 धावा पाहायला मिळतात. हेमंत जाधवची कलात्मकता, काय कट केलंय चेंडूला, कौतुक करावं लागेल. अतिशय अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आज हेमंतने केले. आज जर आपण पाहिलं तर नॅचरल खेळपट्टी आहे आणि नॅचरल खेळपट्टीवर जास्त टर्न मिळतो आणि त्याचाच फायदा हेमंतने अगदी हुशारीने उठवला असं म्हणावं लागेल.
हेमंतची गोलंदाजी खऱ्या अर्थानं फलंदाजांमध्ये धडकी भरवणारी, परंतु या दरम्यान खूप वेळानंतर मच निडेड षटकार येतोय नागोठणे संघासाठी. थँक्यू डीजे. अतिशय अफलातून टायमिंग केलं होतं. ज्या पद्धतीने चेंडूवर पोहोचले होते बॅट्समन ते पाहता निश्चितपणे अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 35 धावा फलकर पाहायला मिळतात. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय खूप बाहेर आणि पंतांकडून इशारा आला. हा चेंडू आहे वाईट, हा चेंडू आहे स्वैर आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते 36 धावा. स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये नेहमी फटकेबाजी होणं अपेक्षित असतं, परंतु येथे त्या पद्धतीने बॅटिंग होणार का? कारण जर आपण पाहिलं तर एका मागोमाग एक विकेट गेल्यात. क्षेत्ररक्षक आहे जरूर, परंतु आपण पाहतो अनइव्हन बाउन्स पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर एक बाउन्स जातोय सीमारेषे पार, येतोय महत्वपूर्ण चौकार. 40 धावा फलकर पाहायला मिळतात. पहिल्या 4 षटकामध्ये मंदावलेली धावगती आता कुठेतरी आकार घेताना पाहायला मिळते. आता मात्र बहरात आलेली फलंदाजी पाहायला मिळते. नागोठणे संघाची बहरदार फलंदाजी या ओव्हर मध्ये पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल जो बॅट्समन अगदी 10व्या क्रमांकावर आलाय त्याच्याकडनं नजाकत असलेली क्रिकेट पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिली तर टॉप ऑर्डर पूर्णतः फेल ठरली, मिडल ऑर्डर पूर्णतः अपयशी ठरली, परंतु टेल एंडर्स मात्र प्रतीक अतिशय अफलातून बॅटिंगचा प्रात्यक्षिक घडवत असताना पाहायला मिळतोय. 40 धावा आपण फलकार पाहतोय आणि खऱ्या अर्थानं प्रतीक आपलं 100% मैदानामध्ये देत असताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं प्रतीकने या षटकामध्ये आपला क्लास दाखवून दिला असं म्हणावं लागेल. इथे मात्र आपण पाहतोय स्विंग अँड मिस, कोणतीही धाव मात्र येथे येणार नाहीये. फक्त 40 धावा आपण फलकार पाहतोय. अगदी फलंदाजीचा नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर हेमंत जाधवने अगदी कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये तर त्याने कमाल केली होती आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय हेमंतची मॅजिकल बॉलिंग. हेमंत कडनं एक शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. असं वाटलं होतं की प्रतीक आक्रमण करतो की काय, परंतु 2 मोठे स्ट्रोक आल्यानंतर हेमंतने त्याला पूर्णतः जखडून ठेवले, मोठ्या फटक्या वाचून वंचित केले. येथे मात्र आपण पाहतोय एज लागले, शॉर्ट टर्न मानला आहे क्षेत्ररक्षक. धाव मिळते केवळ एकच धाव. 41 धावा फलकर पाहायला मिळतात आणि मॅच जिंकण्यासाठी लक्ष असणाऱ्या आता 42 धावांचा पोलादपूर संघासमोर. पाहूया या 42 धावांचा पाठलाग पोलादपूर संघ कसं करेल याचा अनालिसिस करण्यासाठी मी घेऊन जातोय यासनजी मर्चंट यांच्याकडे. येथे मात्र टॉस करण्यासाठी यायचं आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच मानगाव ग्रामीण असोसिएशन आणि त्यांच्या ऑपोजिट असणार आहे विघ्नेश 11 रोहा संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असणार आहे आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद प्रितेश. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, क्रिकेट रसिकांचं आणि सर्व संघांचं, पदाधिकाऱ्यांचं, मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण सामना पाहतोय. जे काही आत्ताच प्रेक्षक आलेले आहेत त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितोय की हा सामना नागोठणे विपक्ष पोलादपूर असा रंगलाय. निर्धारित 5 षटकांचा हा सामना. प्रथम फलंदाजी करत असताना नागोठणे संघानं 5 षटकांच्या समाप्ती अंती 41 धावा इथे जमवलेल्या आहेत आणि 42 धावांचं एक सोपं लक्ष्य पोलादपूर संघासमोर ठेवलेलं आहे. सुरुवातीला प्रथम दर्शनी आपल्याला हे लक्ष्य अगदी सोपं वाटतंय खरं, परंतु जर पोलादपूर
संघाच्या गोलंदाजांनी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, ज्याप्रमाणे टिच्चून मारा केला, तशाच प्रकारची गोलंदाजी जर नागोडने या संघाच्या गोलंदाजांना केली तर मात्र हा सामना पुन्हा एकदा अटीतटीचा, रंगतदार आणि शेवटच्या षटकापर्यंत जाणारा ठरेल नक्कीच, अशी आपण आशा करूया. तत्पूर्वी माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट विपक्ष विघ्नेश 11 रोहा या दोन संघादरम्यान यानंतर सामना रंगणार आहे. दोन्हीही संघांचे संघनायक मी आपल्याला विनंती करतोय, आपण व्यासपीठाकडे यावं आणि नाणेफेकीचा कॉल करून घ्यावा. चला, मधल्या वेळेमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट संघाचे संघनायक इथे हजर आहेत. विघ्नेश 11 रोहा संघाचे संघनायक, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आम्हाला सहकार्य करा. लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. विघ्नेश 11 रोहा या स्पर्धेचे शिल्पकार, आपल्या पंचक्रोशीमध्ये आपल्या गावामध्ये एक मोठी स्पर्धा व्हावी हे ज्यांनी स्वप्न पाहिलं ते सन्माननीय दीपक शेठ जाधव या मंडळाचे कार्याध्यक्ष स्वतः आपण पाहतोय या व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि या क्रिकेटचा आणि पर्यायानं सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. भाई सन्माननीय भाईजी दसौदे त्यांच्या डाव्या बाजूला बसलेले आहेत. या पंचक्रोशीमधील ही सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि क्रिकेटला नेहमीच प्रोत्साहित करणारी मंडळी, यांचं सर्वांचं जितकं मी अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन तितकं थोडं आहे. कारण आज जो माहोल आपल्याला क्रिकेटचा पाहायला मिळतोय, जे आज आपल्याला या पंचक्रोशीमध्ये अगदी होनहार असे खेळाडू पाहायला मिळत आहेत, ते नक्कीच यांच्याच प्रयत्नामुळे असं मी म्हणेन. तो चलिए दोस्तों, मैदान में मैं आप सभी को ले चलूंगा. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद राजा की. देखिए, जैसे मैंने कहा था कि जैसे पोलादपुर के सभी गेंदबाजों ने नबीतुली गेंदबाजी की थी, वैसे ही गेंदबाजी अगर नागोडना टीम के गेंदबाजों ने की तो यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम को 42 रन बनाना भी इतना आसान नहीं होगा, क्योंकि ये नेचुरल विकेट है. नेचुरल विकेट का जो एक टर्न होता है, नेचुरल विकेट की जो एक बात होती है वो कुछ अलग होती है. देखिए, हमारे गुणलेखक जी यहाँ पे बदलते हुए मयूर, जिन्होंने हमारा साथ पोस्को कंपनी में भी निभाया था, एक हैंडसम और इसी के साथ उच्च शिक्षित ये हमारे स्कोरर जिन्होंने बीएससी किया है, बहुत ही अच्छे वेल एजुकेटेड पढ़े हुए इंसान. जी हाँ, फिर से एक बार राजू, अगली गेंद. जी हाँ, मगर नो मैंस लैंड में गेंद को खेल दिया. वन बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर जाने के पहले ही रोकने में कामयाब रहे. बहुत ही बढ़िया फील्डिंग. जहां पे 4 रन मिलने की संभावना थी, वहां पे मात्र 2 ही रन पर बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ा. कल्पेश मोहिते ने, देखिए मयूर जी, इस खिलाड़ी ने मुझे काफी प्रभावित किया है, क्योंकि पहला गेंदबाजी के रूप में कमाल की गेंदबाजी उन्होंने की. गेंदबाजी करते हुए गेंदों को घुमाया जाता है किस तरह से, उसका उदाहरण पेश किया था. सटीक निशाने में गेंद डाली थी, बल्लेबाजों को परेशानी का सबब बने थे, बड़े स्ट्रोक से वंचित किया था, कुछ विकेट भी अपने नाम किए थे. और अब यहां पे बल्लेबाजी करते हुए सलामी बल्लेबाज के रूप में, जी हां, इसमें तो अच्छी गेंद थी, बढ़िया गेंद, रनआउट का खतरा साफ मंडरा रहा था, बाल बच गए. हालांकि पूरी तरीके से छोड़ दिया था ऊपर वाले के हाथ में, अपने तकदीर के साथ अपना विकेट छोड़ा था. मगर अक्सर कहा जाता है कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है. ऊपर वाले का साथ यहां पे मिलता हुआ, तकदीर का साथ मिला, एक जीवन दान मिला रोहित को, सॉरी कल्पेश को, कल्पेश और संदीप कदम जो कि पोलादपुर इलाके में होनहार, होशियार, एक्सपीरियंस से लबालब भरे हुए ये खिलाड़ी, जिनका नाम बहुत ही ऊंचा है.
और नाम से बढ़िया उनका काम ऊंचा है, मगर इस मरतबा राजू के क्या कहने, संदीप कदम को भी आश्चर्यचकित किया। अक्रॉस द लाइन आड़े बल्ले से उसे स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश थी संदीप की, मगर पूरी तरीके से चकते हुए टप्पा खाने के बाद गेंद 1.5 फुट घूमती हुई बाहर की तरफ निकल गई थी। फिर से एक बार राजा, ओहो इसमें तो बहुत ही खराब गेंद, हाथों से शायद फिसल गई थी। नई गेंद होने की वजह से अक्सर हमें देखने को मिलता है अंपायर जी की तरफ से कौन सा इशारा, वाइड या नो। जी हाँ, नो बॉल का इशारा आया है अंपायर जी का, तो यहां पे फ्री हिट भी बनेगा। फ्री हिट के रूप में बल्लेबाजों को बड़ा मौका, यहां पे बड़ी अपॉर्चुनिटी, और नो बॉल के रूप में 1 रन भी यहां पे मिलेगा। 5 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार, जी हाँ, अच्छी गेंद, संदीप कदम को फिर से एक बार चकमा दिया था। विकेट कीपिंग बहुत ही लाजवाब, कमाल की यहां पे फील्डिंग का प्रदर्शन करते हुए द्वारका ने सीधा हिट कर दिया था। अंपायर के ऊपर प्रेशर बनाने की कोशिश, कड़ा अपील, तगड़ा अपील, और बल्लेबाजों ने यहां पे 2 रन मुकम्मल कर लिए, जहां पे 1 रन भी मिलने की संभावना नहीं थी। बल्लेबाज पूरी तरीके से चक गए थे। विकेट कीपर के हाथों से रन यहां पे चुराने का प्रयास था, मगर अच्छी फील्डिंग और अच्छा थ्रो होने के बावजूद यहां पे बल्लेबाजों ने 2 रन हासिल किए। देखते देखते ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 1 विकेट के बिना कोई विकेट खोए यहां पे मात्र 7 रन खर्च किए हैं राजा ने। राजा की भी मैं जरूर तारीफ करना चाहूंगा, क्योंकि 30 गज का दायरा मौजूद होने के बाद यहां पे पहले ओवर में 7 रन खर्च करना अपनी आप बहुत बड़ी मैं कामयाबी मैं कहूंगा। मजहर गौरी भी हमें यहां पे नजर आ रहे हैं, हालांकि बहुत ज्यादा वजन बढ़ने की वजह से वो पहचानने में थोड़ी सी दिक्कत आ रही है, क्योंकि एक समय था मजहर गौरी बहुत ही सिंगल शरीर यष्टि के थे, और अब एज के हिसाब से वजन थोड़ा सा उन्होंने बढ़ा लिया है या बढ़ गया है। मुजीब रिफाई, मुजीब रिफाई अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। ये भी एक जादूगर है, बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हाँ, सीधे बल्ले से, ओहो देखिए वजन बढ़ गया है मजहर गौरी का, और यहाँ पे मिस फील्डिंग करते हुए मजहर गौरी, क्या कमाल का ये खिलाड़ी, मगर अब देखिए थोड़ा सा क्रिकेट से दूर क्या हुए, और मैदान में वो फर्क हमें साफ नजर आता हुआ। एक समय था, मैं कहता था अक्सर कि जिसके हाथ में उनके टीम की डोरी, उसे कहते हैं मजहर गौरी। ओहो खराब गेंद, ये फुल टॉस थी, मजहर गौरी के ऊपर से खेल दिया, मगर बहुत ही बढ़िया कवर किया, थ्रो शानदार, और यहां पे फिर से एक बार जोरदार अपील रन आउट का। क्या हुआ है यहां पे, अपील तो हुआ है, मगर क्या बल्लेबाज पहुंच गए हैं, मगर ये जो खिलाड़ी है प्रतीक, उनकी जितनी तारीफ होगी उतनी कम होगी। अंतरराष्ट्रीय स्तर का यह एफर्ट था, लॉन्ग ऑन की दिशा से लॉन्ग ऑफ की दिशा में दौड़कर तेजी के साथ उस गेंद का पीछा किया था, और उसी एक्शन में उन्होंने थ्रो दिया था, और थ्रो भी इतना सटीक था, निशाना इतना लाजवाब था कि अंपायर जी को भी 2-3 मरतबा सोचना पड़ा एक्चुअली यहां पे हुआ क्या। पलक झपकते ही ये कार्य हुआ है, और इसीलिए अंपायर जी का निर्णय बहुत ही अहम था। अंपायर जी ने उसे नकारा है 11 रन स्कोरबोर्ड पर, मगर जद्दोजहद जारी है, 42 रन बनाने हैं, और हम इतना आसानी से आपको ये 42 रन बनाने नहीं देंगे। ये जज्बा और ये जुनून और ये शिद्दत के साथ क्रिकेट का यहां पे खेलना हमें साफ बताता हुआ कि ये मैच कमेटी मेंबर पंकेश, जी हां, तो यहां पे नॉट आउट करार दिया है। 2 रन फिर से एक बार यहां पे जुड़ेंगे, और इन 2 रनों के साथ रनों की संख्या 11 रन
मुजीब भी अपना जादू बिखेरने के प्रयास में। अगली गेंद, ओहो, सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती, मगर यहां पे प्रतीक ने भी गलती की। गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए। जहां पे विकेट चटकाने का मौका था, वो मौके को खोया और ऊपर से 6 रन भी यहां पे हासिल होते हुए कल्पेश को। जी हां, फिर से एक बार 30 गज के दायरे के बाहर खेलने में कामयाब रहे। डीप कवर खाली था, कवर के फील्डर जब तक उस गेंद का पीछा करेंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन मुकम्मल कर ही लिए। आज तकदीर का साथ देखिए बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में मुझे नजर आ रहा है, और खिलाड़ी जो है गेंदबाजी करने वाले वो जद्दोजहद कर रहे हैं, स्ट्रगल कर रहे हैं, संघर्ष कर रहे हैं। आहा, मुजीब इस मरतबा फ्लैटेड गेंद, स्लोवर वन गेंद थी। बल्लेबाज रोहित बिल्कुल कुछ भी समझ नहीं रहे थे, और ब्लाइंड शॉट खेला था। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। यह है इस खिलाड़ी की असली पहचान। बहुत ही बढ़िया गेंदबाज है, इसमें कोई शक नहीं है। आहा, मगर इस मरतबा रोहित भी कच्चे गुरु के चेले नहीं है, ये बताते हुए डांसिंग डाउन द विकेट, उस गेंद के नीचे आए, मिडल किया और बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा ये छक्का। धन्यवाद दीजिए। आणि गोटवळ या गावचे माजी सरपंच, ज्यांनी 20 वर्ष आपल्या गावाचा कारभार हाकला अगदी इमानदारीनं, आणि आपल्या संपूर्ण गावाला एक मार्गदर्शन देणारे आध्यात्मिक आपण पाहतोय एक व्यक्तिमत्व, सन्माननीय शामरावजी येलकर यांचं इथे आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीने त्यांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। कारण मित्रांनो, अशी माणसं फार कमी आपल्या या समाजामध्ये पाहायला मिळतात। अशा माणसांची वानवा पाहायला मिळते, परंतु घोटवळ गावामध्ये आपण पाहतोय खऱ्याखुरा एक इमानदार सच्चा असा हा व्यक्ती, ज्यानं नेहमीच आपल्या गावाला मदत केली, त्याचप्रमाणे आपल्या या सर्व संघाला मार्गदर्शन केलेला है। तो चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं, जहां पे मुजीब का ये ओवर काफी महंगा घटता हुआ। 18 रन स्कोरबोर्ड पर, 25 रन कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 18 रन मुजीब ने खर्च किए हैं। पहले ओवर में राजा ने 7 रन खर्च किए थे। 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन स्कोरबोर्ड पर आ चुके हैं। अब जीतने के लिए मात्र 17 रनों की और जरूरत। गेंदें बची है 18 गेंदें और 17 रन। हालांकि यहां से भी मैच जीता जा सकता है, मगर आत्मविश्वास यहां पे अपने आप पर होना बहुत ही जरूरी है। सम्माननीय कार्याध्यक्ष दीपक शेठ जाधव, जिनके मार्गदर्शन से और जिनके सहकार से, सहयोग से ये टूर्नामेंट हम देख सकते हैं बेहतर से बेहतरीन होता हुआ। नए गेंदबाज फिर से एक बार राजा माली अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। लेफ्ट आर्म राउंड विकेट। ओहो, इस मरतबा बैकफुट पर जाकर उसे पुल जरूर किया था संदीप ने, मगर गेंद मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में। 1 रन के लिए संदीप कदम और उनके साथी बल्लेबाज कल्पेश मोहिते। मैं बात कर रहा था मोहिते, अर्थात ये नाम टेनिस क्रिकेट में सर्वश्रेष्ठ बल्लेबाजों में एक बल्लेबाज है जिनके नाम से जाने जाते हैं, अर्थात अजीत मोहिते, और यहां पे है कल्पेश मोहिते। अगली गेंद राजा की। ओहो, कल्पेश ने आउट देखा ना ताव। ओवर पिच गेंद को अक्रॉस द लाइन आते हुए मिड विकेट के ऊपर से खेलने में कामयाब रहे 6 रनों के लिए।
धन्यवाद डीजे। हमारे डीजे मास्टर बहुत ही होशियार है, जिन्होंने गाना लगाया गावा न लोड आला। हालांकि यहाँ पे नागौर ने टीम के ऊपर भी लोड आ चुका है कि इस छक्के की सहायता से रनों की संख्या 32 पर पहुंची है। अब जीतने के लिए मात्र 10 रनों की जरूरत। जबरदस्त यहाँ पे लोड है उनके ऊपर। क्या ये लोड, ये उनके ऊपर आया हुआ दबाव क्या कम हो सकता है? और उसकी कोशिश कर रहे हैं राजा माली। फिर से एक बार बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हां, अच्छी गेंद थी, बैकफुट पर जाकर शानदार ड्राइव देखने को मिला, मगर डीप में फील्डर तैनात। एक ही रन मिलेगा, एक के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं। मगर एक से बल्लेबाज खुश है, वो जानते हैं यहाँ पे जल्दबाजी करना मुनासिब नहीं है और जल्दबाजी करने की जरूरत भी नहीं है। संयम के साथ, शांति के साथ और मानो बर्फ की लादी अपने सर पर रखते हुए खेल रहे हैं। मगर इस मर्तबा संदीप ने अपना जौहर दिखा दिया, गेंद को पहुंचा दिया हवाई मार्ग से सीमा रेखा पार। मिलेंगे आधा डजन रन पूरे। धन्यवाद डीजे। संदीप कदम, ये टेनिस क्रिकेट में एक नाम, बहुत ही ऊंचा नाम, और उनका साथ। ओहो, ये देखिए फुल टॉस गेंद, मगर उसका फायदा नहीं उठा पाए। हालांकि फायदा तो होगा क्योंकि नो मैंस लैंड में गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। और इसी डीजे, और इसी के साथ ये मैच जीत लिया है पोलादपुर टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।